आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला काही गोष्टी शिकायच्या आहेत आणि त्या गोष्टी शिकल्यानंतर एक निर्णय आमच्या जीवनामध्ये आम्हाला घ्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. हे बायबल मधलं असं एक वचन आहे जे ऐकल्यानंतर भल्या भल्यांच्या पायाखालची जमीन सरकते. प्रेज द लॉर्ड. आणि हेच वचन जेव्हा आम्ही आमच्या कानांनी श्रवण केलं आणि त्या गोष्टींचं थोडस गांभीर्य आम्ही तपासायला त्या ठिकाणी सुरुवात केली, तेव्हा देवाचं पवित्र वचन आमच्या जीवनामध्ये आम्हाला काही गोष्टी ज्या आहे त्या प्रकट करण्याकरिता देवबापाने दिलं. प्रेज द लॉर्ड. सर्वप्रथम मी देवबापाच्या नावाला धन्यवाद देतो आणि तुम्हा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम सांगतो या करता की तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्त येशूची शांती सदोदित बनून राहावी. प्रेज द लॉर्ड. आपल्या शेजाऱ्यांना त्या ठिकाणी ग्रीट करा, त्यांना म्हणा आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे. आजचा दिवस एक निर्णय घेण्याचा दिवस आहे. म्हणून आपलं जीवन प्रभू समोर समर्पित करा, आनंद करा, कारण प्रभू आज महत्कृत्य करेल. येशूच्या नावात आमेन. प्रेज द लॉर्ड. चेहरे टवटवीत ठेवा. प्रेज द लॉर्ड. आम्ही बघता बघता या वर्षाच्या 11व्या महिन्यामध्ये आलो. कसे दिवस गेले कळालं नाही. कसे आमच्या जीवनातले क्षण निघून गेले कळालं नाही. कशा जीवनामध्ये साक्ष घडल्या कळालं नाही. आणि देवाचं पवित्र वचन आमोस मध्ये सांगतं की मनुष्या हे लक्षात ठेव, शेवटल्या दिवसांमध्ये दिवस भुशांप्रमाणे उडून जातील. प्रेज द लॉर्ड. भुसा माहित आहे ना तुम्हाला, लाकडाचा असतो आणि त्या भुशाप्रमाणे हे दिवस उडून जातील. तदनंतर तो म्हणतो काय की दुष्काळ पडणार आहे. कोणता दुष्काळ? खाण्याचा नाही पडणार, पिण्याचा नाही पडणार, तर पडेल ती देवाची वचनं ऐकण्या संबंधाचा. प्रेज द लॉर्ड. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि या गंभीर गोष्टींकडे आमचा दृष्टिकोन कसा आहे हे आज पवित्र शास्त्र आम्हाला शिकवेल. या पवित्र शास्त्रामध्ये एक असं पाप आहे जे ना पृथ्वीवर माफ होणार आहे ना स्वर्गामध्ये माफ होणार आहे. प्रेज द लॉर्ड. याच पवित्र शास्त्रामध्ये एक असं पाप आहे ना ते पृथ्वीवर माफ होईल ना स्वर्गामध्ये माफ होईल. मग ते पाप जे आहे का माफ नाही होणार तर ते आज आपण बघणार आहोत. प्रेज द लॉर्ड. मत्तयाचं शुभवर्तमान याचा 12वा अध्याय. मत्तयाचं शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि त्याचं 31 आणि 32 वचन जे आहे मी तुमच्यासाठी वाचतो. मत्तयाचं शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि त्याचं 31 आणि 32 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. येथे असं लिहिलेलं आहे, यास्तव मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक पाप व दुर्भाषण यांची माणसांना क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण आहे त्याची क्षमा होणार नाही. मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल तर त्याची त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही, या युगी नाही आणि येणाऱ्या युगीही नाही. कसं वचन आहे ना हे? या वचनाविषयी पुष्कळ लोकांनी आपले तर्क वितर्क लावले. या वचनाविषयी अनेकांनी आपली मतं ठेवण्याचा प्रयत्न केला. या वचनाविषयी अनेकांच्या मनामध्ये खोल प्रश्न उत्पन्न झाले. या वचनामुळे अनेक लोकांना अपराधीपणाची भावना त्यांच्या मनामध्ये आली
आणि याच गोष्टींचं जे काही आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या गहन गुपित गोष्टी लिहिलेल्या आहे, ज्या आमच्या जीवनामध्ये आमच्या आत्मिक वाढीसाठी कारण अशा असल्या पाहिजे, त्या कुठेतरी आमच्या जीवनामध्ये निराशा घेऊन येणाऱ्या आज बनत आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे. पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं, प्रभू येशू विषयी जर कोणी बोललं तर त्याला क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याविषयी जो कोणी बोलेल त्याला क्षमा होणार नाही, ह्या युगात पण नाही आणि येणाऱ्या युगात पण नाही. स्वर्गामध्ये सुद्धा त्याला त्या ठिकाणी क्षमा होणार नाही, पृथ्वीवर सुद्धा त्याला क्षमा होणार नाही. आजही आमच्या जीवनामध्ये आम्हाला असं वाटतं की येथे या पृथ्वीवर प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पापांची क्षमा करील आणि क्षमा केल्यानंतर जेव्हा तो येईल तेव्हा आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन गेल्यानंतर पुन्हा एक वार तो काय करील का आमच्या जे काही आहे, आमचे जे काही जीवन आम्ही या पृथ्वीवर जगलो त्या पुन्हा एक वार त्या स्क्रीनवर लावेल आणि त्याची फेर तपासणी करून मग आमच्याविषयी निर्णय देईल का हा तू चांगलं जीवन जगला, मग तुला त्या ठिकाणी मी स्वर्गामध्ये घेतो. असं बिलकुल नाहीये. आजही लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहे. पृथ्वीवर जे त्या गोष्टी करत आहे त्याची पुन्हा एक फेर तपासणी परमेश्वर करेल. अरे देवाच्या राज्यामध्ये ते काय रिचेकिंगचे पेपर नाहीये. कमी मार्क आले म्हणून तिथं जाऊन रिचेक करायला का थोडेसे 2-3 मार्क वाढून मिळतील म्हणून, असं नाहीये. ज्या गोष्टी मनुष्याने पृथ्वीवर केल्या त्याच गोष्टीचा न्याय त्या ठिकाणी होईल आणि त्याच न्यायावर देवाचं पवित्र वचन सांगतं की त्याला क्षमा मिळणार नाही. स्वर्गामध्ये फेर तपासणी होत नाही. प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं स्वर्गामध्ये कोणत्याही प्रकारची फेर तपासणी केल्या जाणार नाही. मनुष्याने जे पृथ्वीवर केलं त्याच गोष्टीचा न्याय स्वर्गामध्ये केला जाईल. हालेलुया. याचा स्पष्ट अर्थ आहे माफ होणारच नाही. हे वचन वाचल्यानंतर लोकांच्या मनामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या काय होतात, प्रश्न उत्पन्न होतात. तुमच्याही पण उत्पन्न झाले असेल का नाही? किती लोकांच्या मनामध्ये या वचनाविषयी प्रश्न आहे का? कोणी आहे का नाही? प्रश्न असायला पाहिजे ना. यस. पवित्र आत्म्याविषयी बोलणाऱ्यांना क्षमा मिळणार नाही. काय रिझन आहे? कोणत्या? आम्हाला तर माहिती नाही की आम्ही पवित्र आत्म्याविषयी कधी बोललो. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही पवित्र आत्म्याविरोधात बोलले कधी? तुम्हाला माहितच नाहीये. वचनच माहिती नाहीये. आम्हाला समजलेलंच नाहीये. कारण की देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं या दिवसांमध्ये मनुष्य 4 प्रकारे या गोष्टीचा अभ्यास करतो. एक तर त्याला खऱ्या इच्छा आहे, त्याच्यावर 4 गोष्टी सांगतो. 4 मध्ये आम्ही कोणत्या याच्यात आहोत ते आपल्याला जाणायचं आहे. पहिली महत्वाची गोष्ट, 4 कारण आहे या वचनाचा अभ्यास करण्यापाठीमागचे 4 कारण. पहिलं कारण आहे की ज्यांना खरंच माहिती करून घ्यायचं आहे की स्वर्गात पृथ्वीवर हे पाप, स्वर्गात आणि पृथ्वीवर हे पाप का माफ नाही होणार. त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी एक उत्साह आहे. त्यांना जाणून घ्यायचं आहे की का बरं हे पाप त्या ठिकाणी स्वर्गामध्ये आणि पृथ्वीवर माफ नाही होणार. पहिल्या कॅटेगरीचे लोक आहे म्हणून ते या वचनाचा अभ्यास करतात. दुसरे जे लोक आहे त्यांना एक्साइटमेंट असते. एक्साइटमेंट म्हणजे त्यांना कुतूहल असतं, काहीतरी जाणून घ्यायचं आहे, त्यांना माहिती करून घ्यायची आहे की या पाठीमागे नेमकं काय दडलेलं आहे, का बरं आहे. त्यांना फक्त जाणून घ्यायचं आहे पण घेणं काहीच नाहीये. तुम्हाला माहित आहे ना, समजा तुम्ही एखाद्या रस्त्याने चालले. आम्ही एका प्रवासाला जात असताना एका पुलावर एक माणूस जो आहे तो थांबलेला होता आणि त्या पुलाच्या कठड्यावरून तो असं खाली डोकून पाहत होता. त्याला पाहून 2-3 जण थांबले आणि तेही उतरले आणि ते सुद्धा त्या गाडीमधून उतरल्यानंतर त्या पुलातून खाली पाहायला लागले. त्या तिघांना पाहून आणखी 3-4 जण उतरले. त्यांना वाटलं काहीतरी आहे खाली, तेही उतरून पाहायला लागले. म्हणजे कुतूहल आहे लोकांना. भले का काही दिसो अथवा न दिसो, तुम्ही रस्त्याने जाताना असं सहज वरती पाहून चला, तुमच्या बरोबर 4 लोक सुद्धा त्या ठिकाणी वरती पाहिल्याशिवाय राहणार नाही. कुतूहल आहे ना जाणून घेण्याचं. हे दुसऱ्या कॅटेगरीचे लोक असेच आहे, त्यांना कुतूहल आहे हे जाणून घेण्याचं. तिसरे जे लोक आहे जे ते आतापर्यंत शिकले ते पडताळण्यासाठी खरं आहे का खोटं आहे याच्यासाठी या वचनाचा ते अभ्यास करतात. ज्ञान आहे त्यांच्याकडे, पुष्कळ सारं ज्ञान आहे. ते म्हणतात आम्हाला कोणाची गरज नाही शिकवण्याची, आता आम्ही याच्यामध्ये तपासून पाहू हे खरं आहे का खोटं आहे म्हणून. आणि चौथ्या कॅटेगरीचे लोक
ज्याच्यामध्ये मीही कधी कधी येतो, त्यांच्या मनात ही गोष्ट असते की मी हे पाप तर नाही केलं ना. Praise the Lord. या वचनाचा अभ्यास करण्याविषयी, या वचनाचं त्या ठिकाणी जाणून घेण्याविषयीच्या जर गोष्टी पाहिल्या तर या 4 कॅटेगरीमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि 4थ्या कॅटेगरीमध्ये ते लोक येतात, त्यांच्या मनामध्ये हा दोष भावना, ही गोष्ट आली असेल का कदा काय माझ्याकडून हे पाप तर झालं नाही, मी हे पाप तर केलं नाही. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं हे 4 कारण आहे. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं हे पाप येथे स्वर्गात आणि पृथ्वीवर का माफ होणार नाही. प्रेज द लॉर्ड. वचन असंच उचलायचं नाही. वचनाचा कॉन्टेक्स्ट त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे, संदर्भ माहित असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि संदर्भ माहित करून घेण्यासाठी प्रभू येशूने या ठिकाणी आम्हाला काही गोष्टी शिकवल्या आणि त्या गोष्टी आम्हाला शिकायच्या आहे. येशूने का म्हटलं, जोपर्यंत आम्हाला समजणार नाही तोपर्यंत आम्ही या गोष्टीची उकलच करू शकत नाही, याचा अर्थच लोकांना सांगू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सेवेचा आरंभ केला. आंधळ्यांना दृष्टी मिळाली, लंगड्यांना चालता यायला लागलं, दुष्टात्मे निघाले, मुर्दे जिवंत झाले, पाण्याचा द्राक्षरस झाला, वाळलेल्या हाताचा मनुष्याचा त्या ठिकाणी हात नीट झाला, कुष्ठरोगी बरे झाले. आणि प्रभू येशूने आपल्या सेवेमध्ये या साऱ्या गोष्टींना त्या ठिकाणी काय केलं, चमत्काराच्या रूपाने लोकांसमोर केल्या. प्रेज द लॉर्ड. पण पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं की यहुदी लोक ज्या मसीहाची वाट पाहत होते, तो प्रभू येशू या जगामध्ये कुमारीच्या पोटी जन्माला आला. जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी 30 वर्ष आपल्या कुटुंबाची सेवा केली आणि तदनंतर 3.5 वर्षाची सेवा करत असताना निरनिराळे मोठे मोठे चमत्कार त्याने केले. आणि ज्या मसीहाची यहुदी लोक वाट पाहत होते त्या मसीहाला या जगामध्ये देवाने पाठवल्यानंतरही यहुदी लोकांनी त्याचा स्वीकार नाही केला. प्रेज द लॉर्ड. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं 70 वर्ष लोक कोणाच्या गुलामीमध्ये होते, बाबेलाच्या गुलामीमध्ये होते, नबुकदनेस्सराच्या गुलामीमध्ये होते. तिथून निघालं देवाने, त्यांना तिथून काढलं, रोमच्या गुलामीमध्ये गेले. फार रंजित आले होते, त्यांना वाटलं होतं आता काय खरं नाही. परंतु एक अभिवचन होतं बायबलमध्ये की तुम्हाला सोडवण्यासाठी मसीहा त्या ठिकाणी येणार आहे. त्याला इम्मॅन्युएल म्हणतील, आम्हा सानिध्य देव असे म्हणतील. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त जो देवाच्या स्वरूपाचा होता, तो स्वतः देव होता आणि त्याने मनुष्याचं रूप धारण करून पित्याला त्याच्या मनुष्याच्या रूपाने या जगामध्ये प्रकट केलं. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन सांगतं त्याने चमत्कार केले, असे चमत्कार केले की जे हैराण करणारे आहे. एका ठिकाणी तो म्हणतो, भले लोकांनी त्याला खूप विरोध केला, हे यहुदी लोक, हे शास्त्री परुषी, हे नेहमी त्याला विरोध करत होते. एका ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही माझा विश्वास नाही करत, हरकत नाही, पण जे काम मी तुम्हामध्ये करत आहे ते काम मी नाही करत आहे, हे पित्याच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुमच्यामध्ये करत आहे, याकरता की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र शास्त्र बायबल आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की त्याचं प्रमाण होतं की त्याला परमेश्वराने पाठवलं. मी तुम्हाला सांगतो, आजही आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे वचन वाचताना या पाठीमागचे 3 जर अध्याय आम्ही बारकाईने वाचले तर आम्हाला कळेल. 11व्या अध्यायामध्ये, 12व्या अध्यायामध्ये, त्या ठिकाणी 11 अध्यायामध्ये आम्हाला असं पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी निरनिराळे चमत्कार केले. त्याच्या जीवनाद्वारे त्याने अशा काही गोष्टी केल्या ज्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं त्याच्या चमत्कारांच्या यादीमध्ये 4 दिवसाचा मुर्दा जिवंत केला. का केला? कारण की लोकांनी विचार करावा की याने 4थ्या दिवशी एक मुर्दा जिवंत केला, याच्या ठाई त्या ठिकाणी देवाचं कार्य आहे. प्रेज द लॉर्ड. याने विधवेच्या मुलाला त्या ठिकाणी जिवंत केलं, पाण्याचा द्राक्षरस केला, आंधळेचा त्या ठिकाणी त्यांना दृष्टी दिली, लंगड्यांना चालवलं, कुष्ठरोगी बरे केले, शुद्ध झाले. ते याईराची मुलगी त्या ठिकाणी जिवंत केली. मोठे मोठे चमत्कार होत आहे. हे सर्व बघून हे यहुदी शास्त्री आणि परुषी येशूला एक उपमा देत राहिलेले आहे आणि त्या उपमेमध्ये ते त्याला काय म्हणता की तू खादाड आहेस.
भिणारा आहेस, तू जकातदारांचा सरदार आहेस, तू पाप्यांचा मित्र आहेस. प्रेज द लॉर्ड. इतके मोठे कार्य बघून सुद्धा या लोकांनी येशूला नावच ठेवलं. 12व्या अध्यायामध्ये शब्बात दिवस पाळण्यावरून त्या लोकांनी त्याच्याबरोबर 2 वेळा वादविवाद केला. आजही लोक वादविवादच करतात ना देवाच्या वचनावरून. आणि या लोकांनी प्रभू येशू बरोबर वादविवाद केल्यानंतर देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, मग या 12व्या अध्यायामध्ये या 22 वचनामध्ये येशूने एक चमत्कार केला. प्रेज द लॉर्ड. आणि तो चमत्कार आहे ना, तिहेरी चमत्कार आहे. तिहेरी. इथे लिहिलेला आहे, मग आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले. म्हणजे तो व्यक्ती आंधळा पण आहे, तो मुका पण आहे, आणि तिसरी गोष्ट त्याला दुष्टात्मा लागलेला आहे, भूत लागलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं की प्रभू येशूने काय केलं, की त्या व्यक्तीला काय केलं, बरं केलं. प्रेज द लॉर्ड. त्याने बरं केलं. इथं लिहिलं, तो मुका बोलू लागला व पाहू लागला. आणि त्या ठिकाणी 24 वचनामध्ये शास्त्री आणि परुषी प्रभू येशू विषयी एक शब्द, एक स्टेटमेंट त्या ठिकाणी वापरतात. आणि परुषी ऐकून म्हणाले, भूतांचा अधिपती जो बालजबूल आहे त्याच्या साह्याशिवाय हा भूते काढत नाही. म्हणजे ते म्हणत आहे, हा दुष्टात्म्यांचा, भूतांचा जो अधिपती आहे बालजबूल, सैतानाच्या साह्याने प्रभू येशू भूत काढत आहे. किती भयानक गोष्ट आहे ना. प्रेज द लॉर्ड. ते म्हणताय त्यांना प्रॉब्लेम नाही प्रभू येशू चमत्कार करतोय. ते म्हणतात हा चमत्कार करतोय, परंतु याचं माध्यम जे आहे ना ते दुष्टात्म्यांचा जो अधिकारी आहे बालजबूल तो आहे. पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं प्रभू येशूच्या चमत्कारामध्ये 3 गोष्टी आम्हाला आढळतात बरं का. पहिली चमत्काराची गोष्ट, जेव्हा प्रभू येशूने चमत्कार केले तेव्हा त्याच्या चमत्कारामध्ये पहिली गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त चमत्कार करत होता ते चमत्कार त्याच वेळेला घडत होते. प्रेज द लॉर्ड. प्रभूने जेव्हा चमत्कार केले, लाजाराला जेव्हा तो म्हटला, हे लाजार तुला आज्ञा करतो लवकर बाहेर ये, आणि लाजार त्या ठिकाणी आला नाही. प्रभू म्हणाला, अरे तुला लवकर येता नाही येत का, तुला आज्ञा करतो बाहेर ये लाजारा. लाजार म्हणतो नाही येणार. असं झालं का? लाजाराला त्याने आज्ञा दिली बाहेर ये, तो बाहेर आला. तात्काळ इन्स्टंट त्या ठिकाणी चमत्कार झाला. वाळलेला हाताचा मनुष्य त्याच्याकडे आला, त्याला म्हणतो हात सरळ कर. त्याने सरळ केला, तो उठ. त्या ठिकाणी त्याचा हात सरळ झाला. 38 वर्षाचा दुखणेकरी त्या ठिकाणी आपल्या जागेवर बसलेला आहे. प्रभू त्याला म्हणतो उठ, आपली वास घेऊन चालू लाग. तो व्यक्ती तात्काळ त्या क्षणाला त्या ठिकाणी त्याच्या पायामध्ये बळाला चालायला लागला. जेही चमत्कार प्रभू येशूने केले ते त्याच वेळेला झालेले आहे. दुसरी गोष्ट, त्याच्या चमत्कारामध्ये त्याने चमत्कार जे केले ते अर्धवट नाही केले. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या चमत्कारामध्ये कोणत्याही प्रकारचा अर्धवटपणा नव्हता. आजही आम्ही त्या ठिकाणी लोकांना सांगतो, नाही आज थोडंसं बरं होईल, उद्या थोडं बरं होईल, परवा हळूहळू होईल. परंतु आमच्या प्रभूच्या ज्याच्या नावामध्ये अधिकार आहे त्या प्रभूच्या चमत्कारांच्या यादीमध्ये कोणता चमत्कार अर्धवट झालेला आम्हाला पाहायला मिळत नाही. जेही झालं ते पूर्ण झालं. प्रेज द लॉर्ड. आणि तिसरी गोष्ट, त्याच्या चमत्कारांमध्ये ज्या ज्या लोकांनी ते चमत्कार होताना बघितले त्यांनी त्याच वेळेला त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि माझी इच्छा आहे याच गोष्टी तुमच्याही जीवनामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये व्हाव्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतंय, हे म्हणता येशू चमत्कार करत आहे परंतु याचं माध्यम योग्य नाहीये. दुष्टात्म्यांचा अधिकारी जो बालजबूल आहे त्याच्या साह्याने प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहे, चमत्कार करत आहे. आता त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही हे सांगण्याकरिता प्रभूने त्यांना काही गोष्टी त्या ठिकाणी प्रभू त्यांना बोलला आणि त्या गोष्टी या प्रकारे आहे. 26व्या वचनामध्ये प्रभू त्याला म्हणतो, सैतान जर सैतानाला काढीत असेल तर त्याच्यात फूट पडली आहे, मग त्याचे राज्य कसे टिकणार. प्रेज द लॉर्ड.
सैतानच जर सैतानाला काढायला लागला तर त्यांच्यामध्ये फूट पडलेली आहे, त्याचं राज्य कसं काय टिकणार? दुसरी गोष्ट प्रभू त्यांना म्हणतो, मी जर बालजबुलाच्या सहाय्याने भूते काढीत असेल तर तुमचे लोक कोणाच्या सहाय्याने काढतात? हाही प्रश्न प्रभूने त्यांना विचारला. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी जेव्हा तुम्ही हे वचन वाचता, कारण की त्या दिवसांमध्ये यहुदी लोक जादू टोण्याचा वापर करत होते बरं का. कसला वापर करत होते? जादू टोना. आमच्याकडे आहे ना, जादू टोना करतात ना, लोक सांगतात ना तुमच्या अवतीभोवती असं असं करतात. तेव्हाही यहुदी लोक काय करत होते? जादू टोना करत होते. देवाचं पवित्र वचन त्यांच्या विषयी त्या ठिकाणी सांगतं की प्रभू त्या ठिकाणी आम्हाला ह्या गोष्टी शिकवतो आहे. म्हणून प्रेषितांच्या कृत्यामध्ये 19व्या अध्यायाच्या 19व्या वचनामध्ये या प्रकारे लिहिलेलं आहे, जादू टोना. जेव्हा कोणी प्रचार केला माहितीये का? जेव्हा पेत्राने आणि पावलाने जेव्हा त्या लोकांना प्रभू येशूचा प्रचार केला, तेव्हा असं लिहिलेलं आहे, जादू टोना करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत जाळून टाकली. प्रेज द लॉर्ड. आणि त्याची किंमत जेव्हा काढली ती भरपूर निघाली हो. तेव्हाची 50,000 रुपये निघाली त्याची किंमत. म्हणजे याचा अर्थ बायबल आम्हाला सांगतं की ते लोक जादू टोना करत होते. कोणते लोक? यहुदी लोक, देवाचे स्वतःचे मनवलेले लोक. आजही आमच्या जीवनामध्ये आम्ही अशा लोकांमध्ये राहतो ना, स्वतःला ख्रिस्ती म्हणतात, परंतु अर्ध जे त्यांचे जे कर्तृत्व आहे, त्यांचे जे कारस्थान आहे, जे काम आहे, ते जगाचे आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं की प्रकाश आणि अंधकाराचा मेल मिलाप कधीच होणार नाही. नेव्हर. आमच्या जीवनामध्ये आम्हाला वाटत असेल की आम्ही या गोष्टी करतो, लई चांगलं करतो, कोणाला कळत नाही, पण बायबल आम्हाला काय सांगतं? हे यहुदी लोक जे स्वतःला देवाचे मनवणारे आहे, ते सुद्धा जादूटोणा करत होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही शिमोन जादूगाराविषयी ऐकलं असेल ना, तो अशा अशा कर्तृती करायचा जे पाहून लोक हैराण होत होते. लोक त्या ठिकाणी हैराण होत होते. का बरं? देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट की प्रभू त्या ठिकाणी म्हणतो की येशूने त्यांना म्हटले, म्हणून त्यांना म्हटले, मी जर बालजबुलाच्या सहाय्याने भूत काढीत असेल तर तुमचे लोक कोणाच्या सहाय्याने काढतात? प्रश्न आहे ना. Praise the Lord. तिसरी गोष्ट प्रभूने त्यांना म्हटली, बलवान माणसाला अगोदर बांधल्याशिवाय त्याच्या घरामध्ये शिरून त्याची चीज वस्तू कोणाला लुटून नेता येईल काय? त्याला जर बांधलं तरच त्याला त्या ठिकाणी काय करता येईल? त्याचं घर लुटता येईल. Praise the Lord. प्रभू हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे की मी सैतानाला बांधून टाकलेला आहे, तेव्हाच माझ्या लोकांची मी सुटका करत आहे. आणि त्यांची गरिबी सैतानाने आम्हाला कशामध्ये बांधलेलं आहे माहिती आहे का तुम्हाला? गरिबीमध्ये, कंगालीमध्ये, आमच्या जीवनामध्ये दुष्टात्म्यांच्या बंधनामध्ये, आमच्या जीवनामध्ये पापामध्ये, शापामध्ये आम्हाला बांधून टाकलेला आहे. आणि या लोकांना सोडवण्याकरता प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर मनुष्य देह धारण करून आला. सैतानाला बांधून टाकलेला आहे त्याने. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. या ठिकाणी प्रभू येशू त्या ठिकाणी म्हणतो हे पाप क्षमा होणार नाही, कारण या लोकांनी काय केलं माहितीये का? या लोकांनी सत्य बाहेर येऊ नये म्हणून या सत्याला दाबण्याकरिता असत्याची लबाडीची मदत घेतली. प्रकाशाला झाकण्याकरिता यांनी अंधकाराची मदत घेतली. धार्मिकतेला लपवण्याकरिता यांनी वाईटाची मदत घेतली. आणि प्रभू या लोकांविषयी त्या ठिकाणी म्हणत आहे, या लोकांना क्षमा होणार नाही. आजही लोक या गोष्टींना त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये गांभीर्याने घेत नाहीये. त्यांचे मन त्या ठिकाणी कठोर झालेले आहे. पवित्र शास्त्र बायबल मध्ये आम्हाला काही गोष्टी पाहायला मिळतात की या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला या ठिकाणी हे म्हणत आहे. येशूने का म्हटलं की हे पाप जे आहे, जे पवित्र आत्म्याविरोधात बोलणारे लोक आहेत, त्यांना या पृथ्वीवर क्षमा होणार नाही, ना स्वर्गामध्ये क्षमा होईल. का बरं म्हटलेलं आहे? कारण की त्यांच्याविषयी त्या ठिकाणी या पाठीमागे एक गोष्ट दडलेली आहे. आणि ती गोष्ट जी आहे ती दडलेली आहे पेरणी करणाऱ्याच्या दाखल्यामध्ये. प्रेज द लॉर्ड.
पेरणी करणाऱ्याचा दाखला माहित आहे ना तुम्हाला? पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत माहित आहे ना? पेरणी करायला त्या ठिकाणी निघाला आणि तिथं लिहिलेलं आहे, काही काही बीज जे आहे ते खडकाळ जमिनीवर पडले, म्हणजे कठोर कडक जमिनीवर पडले. हालेलुया. यातच हे कारण आहे. बायबलमध्ये मलाकी जुन्या कराराचा शेवटचा संदेश आहे. बायबलमध्ये मलाकी जुन्या कराराचा शेवटचा संदेश आहे आणि योहान बाप्तिस्मा करणारा नव्या कराराचा पहिला संदेश आहे. या दोन्हीच्या कालखंडामध्ये 400 वर्षाचा अंतर आहे. किती वर्षाचा आहे? 400. लक्ष द्या बरं का. आज तुमचे बंधन तुटणार आहे. तुमचे निर्णय आज तुम्ही निर्णय घेऊन जाणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. कारण की जेव्हा काही गोष्टी घडायच्या असतात ना, काहीतरी होतच. सैतान तांडव करतो. सैतान आम्हाला त्या ठिकाणी पापामध्ये पाडतो. काहीतरी आमच्याकडून तो करूनच घेतो, कारण की त्याला माहिती आहे येणाऱ्या दिवसांमध्ये त्याचं सारं राज्य आम्ही उद्ध्वस्त करणार आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, भलेही आम्ही कमजोर आहोत, आम्ही कमी आहोत, संख्येने कमी आहोत, परंतु आमचा दबदबा असा आहे की आम्ही जेव्हा समोर उभा राहतो आमच्या विरोधात लाखो करोडो लोक भरतात. हालेलुया. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं, तुझ्या बाजू सहस्रावधी पडले, उजव्या हातास लक्षावधी पडले, तुला भिडणार नाही, मात्र तुझ्या डोळ्यास ती दिसेल आणि दुर्जनास प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. प्रेज द लॉर्ड. या कालखंडामध्ये 400 वर्षाचा अंतर आहे आणि या 400 वर्षामध्ये परमेश्वर एकदा सुद्धा या लोकांसोबत बोलला नाही. ना त्याने कोणत्या त्या ठिकाणी उरीम पाठवला, उरीम म्हणजे देवदूत पाठवले, ना कोणत्या त्या ठिकाणी कोणतं प्रगटीकरण दिलं, ना कोणता दृष्टांत दिला, ना कोणता संदेश पाठवला. 400 वर्षाचा काळा अंधकारमय काळ तो होता. आणि त्या काळामध्ये या लोकांची मन जी आहे एवढी कठोर झाली, एवढी मन कठोर, त्यांचं मन एवढं कठोर होतं की परमेश्वर त्यांच्यासोबत बोलला सुद्धा नाही 400 वर्ष. पण देवबापाला दया आली, त्यांची देवबापाला दया आली. म्हणून त्याने काय केलं, 400 वर्षानंतर आपला देवदूत पाठवला. आपला देवदूत पाठवल्यानंतर त्याने एक संदेश पाठवला, ज्याचं नाव होतं योहान बाप्तिस्मा करणारा. त्याच्यानंतर इथपर्यंत तो थांबला नाही. त्याने आपला स्वतःचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, आमचा तारणारा मसीहा म्हणून या जगामध्ये पाठवला. आणि पाठवल्यानंतर परमेश्वराचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की त्या येशू ख्रिस्ताने या जगामध्ये महान महान चमत्कार केले. प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्र बायबल आम्हाला या ठिकाणी सांगतं. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी या लोकांनी, देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी लोकांची सुटका करतो, देवाचं सर्व गोष्टी त्या ठिकाणी करतो. मी तुम्हाला सांगतो आता हे कारण जेव्हा आम्ही पवित्र शास्त्रामध्ये त्या ठिकाणी वाचतो, या लोकांचं मन एवढं कठोर झालं होतं की 400 वर्ष देवाने त्याला सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर देवाला कळवळा आला. कळवळा आल्यानंतर देवाने आपला दूत पाठवला. दूतानंतर आपला संदेश पाठवला, स्वतःचा पुत्र देखील पाठवला, तरी या लोकांनी त्याचा स्वीकार केला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त मोठे मोठे कार्य दाखवत आहे. प्रभूने त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या गोष्टी दाखवल्या. तो या पृथ्वीवर मनुष्य देह धारण करून आला. त्याने पित्याला त्याच्या स्वभावाद्वारे त्या ठिकाणी लोकांना दाखवलं. फिलिपाने त्याला विचारलं, आम्हाला पिता दाखवा. तो म्हणतो, ज्याने मला पाहिलेलं आहे त्याने पित्याला पाहिलं. प्रेज द लॉर्ड. तो देवाचं प्रतिरूप, देवाचं स्वरूप होता, ज्याने पित्याचा स्वभाव मनुष्यने धारण करून आम्हाला दाखवला. या प्रभू येशू विषयी देवाचं पवित्र वचन सांगतं, हा येशू ख्रिस्तच देवाचं प्रगटीकरण आहे. आमेन. जेव्हा तो पृथ्वीवर आला, मोठे मोठे चमत्कार त्याने केले, त्याने शिक्षण दिलं लोकांना. त्या ठिकाणी सर्व गोष्टीचं त्याने दाखले दाखवले. का बरं? कारण की लोकांनी हे समजावं की तो जो आलेला आहे तो कोणा साधारण व्यक्ती नाहीये. पित्याने त्याच्यावर मोहर लावलेली आहे की माझ्या योजना तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करण्याकरता मी याला पाठवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण की जो ते बोलत आहे तो सर्व काही खरं आहे, याकरता प्रभूने त्याला पाठवलं. मी तुम्हाला सांगतो, तरी सुद्धा यहुद्यांचं मन
कठोर होता. ते त्याला देवाचा पुत्र म्हणून त्यांनी स्वीकारलंच नाही. ते काय म्हणाले माहितीये का? प्रभू येशू जे चमत्कार करतो ते भूतांचा अधिपती बालजबूल जे आहे त्याच्या सहाय्याने करत आहे. प्रेज द लॉर्ड. इतकं कठोर मन, इतकं कठोर मन. देवाचं पवित्र वचन सांगतं जेव्हा कोणाचं मन कठीण होतं तेव्हा तो व्यक्ती साऱ्या मर्यादा ओलांडून टाकतो. साऱ्या मर्यादा. त्याला फरक नाही पडत लोकांचं काय हो तिकडं. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी मी तुम्हाला आता त्या ठिकाणी सांगणार आहे, माझी प्रार्थना ही आहे की तुम्ही मरेपर्यंत या गोष्टींना आपल्या डोक्यातून काढू नका. प्रेज द लॉर्ड. जे मी सांगत आहे ते लक्ष देऊन ऐका. सगळ्यांनी आपल्या त्या ठिकाणी आपलं कॉन्सन्ट्रेशन, आपलं चित्त जे आहे देवा आपल्याला कृपा मागा की आजचं वचन आम्हाला समजावं. कारण की हे वचन जर तुम्हाला समजलं तर आज तुमच्या जीवनातले असे कितीतरी बंधन आहे जे अजूनही तुटलेले नाहीये, ते तुटून जातील. आमेन. बायबल आम्हाला सांगतं जेव्हा एखाद्या व्यक्तीचं मन कठोर होतं, दगडासारखं होतं, तेव्हा त्याला काहीच फरक पडत नाही. त्याला फरकच पडत नाही की कोणी त्याला काय म्हणाल, काय बोलेल, काय विचार करेल. कोणी मरो, कोणी जगो, कोणाचं वाटोळो, कोणाचं काय हो, त्याला बिलकुल त्या गोष्टींचा फरक पडत नाही. ज्याचं मन कठोर आहे त्याला काहीच वाटत नाही, काहीच घेणं नाहीये त्याला. प्रेज द लॉर्ड. घरामध्ये पत्नी आहे तरी अन्य बाई सोबत त्या ठिकाणी संबंधामध्ये आहे, त्याला फरक नाही पडत. त्याच्या घरातली इज्जत त्या ठिकाणी रस्त्यावर येऊ द्या, चव्हाट्यावर येऊ द्या, त्याच्या लेकरांना लोक नाव ठेवते, त्याला फरक पडत नाही. मन कठोर आहे ना. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं मन कठोर होतं त्याला फरक पडत नाही तो काय करत आहे. मी एक बातमी त्या ठिकाणी वाचत होतो, माझं ते बातमी वाचून माझं मन जे आहे ते तुटून गेलं. राजस्थान मधली सत्य घटना आहे. एक पत्रकाराचा समूह त्या ठिकाणी एका जेलमध्ये त्या ठिकाणी गेला. जेलमध्ये गेल्यानंतर तिथं जे काही व्यभिचार करणारे, त्यांनी बलात्कार केलेले असे गुन्हेगार त्या ठिकाणी ठेवलेले आहे. आणि एका व्यक्तीला जाऊन त्या ठिकाणी त्याची मुलाखत घेताना ते त्याला भेटले. त्या व्यक्तीने त्याच्या स्वतःच्या 7 वर्षाच्या मुलीवर त्या ठिकाणी वारंवार बलात्कार केलेला आहे. आणि त्या पत्रकारांनी त्याला विचारलं की बाबा रे, तुला ही गोष्ट करताना तुला थोडीफार लाज नाही वाटली? बाप आहे ना तू. तो त्यांना हसून म्हणतो, झालं चुकून, आता काय करणार आहे. निर्लज्ज. आणि दुसरीकडे तेच पत्रकार आपल्या त्या लेकराकडे त्या ठिकाणी गेले. ते लेकरू त्या ठिकाणी मुलाखतीमध्ये सांगत आहे की ते लेकरू रोज आपल्या बापाला त्या ठिकाणी म्हणायचं, नको पप्पा आज नको. तरी तो व्यक्ती त्याच्या लेकराची काय करत नव्हता. किती भयानक गोष्टी आहे. जेव्हा एखाद्या माणसाचं मन कठोर होतं त्याला फरक पडत नाही तो काय करत आहे. हालेलुया. दगडासारखं मन. पवित्र शास्त्र बायबल आम्हाला या ठिकाणी सांगतं की आमच्या जीवनामध्ये हे जाणणं गरजेचं आहे की लोकांना त्याला फरक पडत नाही का लोक त्याच्याविषयी काय म्हणो काय नाही. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशू काय म्हणतो माहितीये का? अशा लोकांचं ज्याचं मन कठोर झालेलं आहे, अशा लोकांना मी तुमच्यासाठी एवढं केलं तरी तुम्ही माझ्याकडे फिरले नाही. तुमचं मन कठोर आहे, जा, मी तुम्हाला क्षमा करत नाही. पृथ्वीवर नाही करत, स्वर्गातही नाही करत. हा हे पवित्र आत्म्याचा अपमान. ज्याचं मन कठोर आहे त्या व्यक्तीला प्रभू म्हणतो, जा, मी तुला क्षमा नाही करत. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो. आमच्या जीवनामध्ये देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं अशा लोकांना प्रभू म्हणतो, तुमची जागा पृथ्वीवर नाही, स्वर्गात आणि तुमची जागा नरकात आहे. माहित आहे रोमकरास पत्राच्या पहिल्या अध्यायाच्या 24व्या वचनामध्ये प्रभू काय म्हणतो? त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, यामुळे ते आपल्याच मनाच्या वासनामध्ये असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केलं. का बरं केलं? कारण की त्यांच्या देहांची, त्यांच्या शरीरांची त्यांच्यातच विटंबना व्हावी. हो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. या ठिकाणी प्रभू आम्हाला या गोष्टी शिकवत आहे. काय तो शिकवत आहे की प्रभू म्हणतो अशा लोकांसाठी मी पाहिलंय, लोकांना पाहिलं
हे ते लोक आहे ज्यांच्या लेकरं त्या ठिकाणी रस्त्यावर फिरताना हजारो लोक मी पाहिले. शर्टला बटन नाहीये, पॅन्टला ठिगडा आहे, फाटलेली पॅन्ट आहे, ते लेकरं वन वन करत फिरत आहे. आणि बाप दारू पिऊन आपल्या घरामध्ये मज्जा करत आहे. त्याला फरक पडत नाहीये त्याच्या लेकरांची अवस्था काय आहे, त्याच्या बायकोचं काय आहे. त्याची बायको त्या ठिकाणी जाती लोकांच्या दारामध्ये अक्षरशः भिकाऱ्यांसारखं काम करते. लोकांची तिच्यावर वाईट नजर असते. आपल्या परिवाराचा सांभाळ करण्याकरता, आपल्या लेकरांचं संगोपन करण्याकरता ती बहीण त्या ठिकाणी मरमर करते. पण या व्यक्तीला तिचा काही फरक पडत नाही. त्याला वाटतं तिने तिचा देह विकावा, काही करावं, पण पैसा आणून मला द्यावा म्हणजे मी माझी नशा जी आहे ती पूर्ण करेल. कठोर हे मन. प्रेज द लॉर्ड. कठोर आहे. भयानक स्थिती आहे लोकांच्या जीवनामध्ये. अशा लोकांसाठी प्रभू बोलला, ज्यांचं मन दगड आहे, जे करायचं ते करा, जा मी तुम्हाला सोडून दिलेला आहे. लिहिलेलं आहे. अशा लोकांना प्रभूने काय केलं? अशुद्धतेच्या स्वाधीन केलं. प्रेज द लॉर्ड. का बरं केलं? कारण की त्यांच्यामध्येच त्यांची काय व्हावी? विटंबना व्हावी. आज अनेक लोकांचं मन कठोर आहे. 4 दिवसाला पाप करतात आणि पुन्हा देवाजवळ क्षमा मागतात. देवबाप क्षमा केल्यानंतर परत तेच पाप करतात. ही किती भयानक स्थिती आहे. पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं की अशा लोकांसाठी देवाचं पवित्र वचन सांगतं की ज्या लोकांना त्या ठिकाणी प्रभूने पाहिलं की त्या ठिकाणी त्याच्या समोर महत्कृत्य केले, ते लोक प्रभूला म्हणतात, अरे तू भूतांच्या साहाय्याने त्या ठिकाणी काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये असं मन कठोर झालेलं आहे, नाही बदलत, नाहीच बदलत. हो, संकट येतील, देव आठवतो, संकट गेलं पुन्हा पापामध्ये पडते. प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हणतो, अरे 400 वर्ष नाही बोललो रे तुमच्या सोबत. अरे मी 400 वर्ष नाही बोललो, मला तुमची दया आली, कळवळ आला म्हणून मी माझा दूत पाठवला. दूतानंतर मी माझा संदेष्टा पाठवला. त्याच्यानंतर मी माझा स्वतःचा पुत्र तुमच्या करता पाठवला. तरी सुद्धा तुम्ही माझ्यावर त्या ठिकाणी तुम्ही मला म्हणता की मी भूतांच्या सहाय्याने त्या ठिकाणी चमत्कार करतो. किती भयानक गोष्ट आहे. किती कठोर मन होतं त्यांचं. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, तुम्ही म्हणता त्या ठिकाणी दुष्टात्म्यांच्या सहाय्याने काम करतो. यांचे मन त्या ठिकाणी कठोर झाले होते, दगडासारखे झाले होते. म्हणून प्रभू काय म्हणतो माहितीये का? ना इथं तुमचं पाप माफ होईल, ना तिथं माफ होईल, कारण की या लोकांनी पवित्र आत्म्याविरोधात त्या ठिकाणी ते बोलले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? समजतंय का? हजारो लोकांना मी ओळखलं, हजारो लोकांना. कठोर झालेलं आहे त्यांचं मन, कठोर. म्हणून देवबापाचं पवित्र वचन सांगतं की देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले, यासाठी की त्यांच्या देहांची त्यांच्यातच काय व्हावी? विटंबना व्हावी. प्रभू म्हणतो, जा मरा. कुठं? नरकामध्ये. आय डोंट केअर. ना इथं क्षमा करील, ना तिथं क्षमा करील. प्रेज द लॉर्ड. लेकरं म्हणतात, येतात लेकरं कधी कधी, दादा मोबाईल मध्ये काहीतरी घाणेरडं पाहिलं, बाळा पश्चाताप कर, देवाला क्षमा माग. तेच लेकरू 1 महिन्याने परत येतं, दादा माझ्याकडून चूक झाली, आता मला काय करू? निर्लज्ज. समजत नाही का? पवित्र शास्त्र बायबल आम्हाला त्या ठिकाणी सांगतं, परमेश्वर आम्हाला त्या ठिकाणी जर क्षमा करतो तर याचा अर्थ असा नाही का पाप करायचं लायसन्स देतो. पवित्र शास्त्र बायबल मध्ये लिहिलेलं आहे की सत्याचं ज्ञान प्राप्त केल्यानंतर जर आम्ही बुद्धी पुरस्सर पाप केलं तर यापुढे पापासाठी यज्ञ व्हावा याचा राहिला नाही. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनामध्ये आम्हाला समजणं गरजेचं आहे. बायबल मध्ये एक गोष्ट त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, आमच्या जीवनामध्ये माफ न करण्याचा स्वभावाला परमेश्वराचं वचन म्हणतं हे दगडासारखं मन आहे.
एहेजकेल 36:26 मध्ये लिहिलेलं आहे, मी तुम्हामध्ये असणार पाषाणमय दगडासारखं हृदय काढील आणि तुम्हाला मांसमय हृदय देईल. तो द्यायला तयार आहे, आम्ही घ्यायला तयार आहे का? प्रेज द लॉर्ड. किती भयानक गोष्ट आहे ना. इथे लिहिलेलं आहे, अनेक लोक त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये वारंवार त्या गोष्टी करतात, वारंवार त्या गोष्टींमध्ये ते पडत राहतात, स्वतःमध्ये बदल नाही करत आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये हट्टीवादपणा त्या ठिकाणी भरलेला आहे. आणि बायबल सांगता अकॉर्डिंग टू बायबल, हट्टीवादपणा एक भयंकर पाप आहे. प्रेज द लॉर्ड. हट्टवादीपणा काय आहे? भयानक पाप आहे. म्हणा, हट्टवादीपणा एक भयानक पाप आहे. जे लोक हट्ट करतात ना, ते एक भयानक पाप करतात. आता मी सांगतो ते पाप कसं आहे. या लोकांना बिलकुल फरक पडत नाही. हे चर्चला येतात, यांना देवाने स्पर्श केला नाही केला, यांना फरक पडत नाही, काय घेणं नाहीये. ए चल, आता वाटतच नाही ना, काही बदलच नाही वाटत आहे. हे प्रार्थना करो अथवा न करो, यांच्या घरामध्ये प्रार्थना हो अथवा न हो, फरक नाही पडत यांना. हे चर्च मध्ये येतात नुसतं पायासाठी, मनोरंजन करण्यासाठी. यांना मोठे मोठे प्रगटीकरण ऐकायला मिळतं, यांना सारं मिळतं, परंतु मनामध्ये बदल करत नाहीये. अशा लोकांना परमेश्वर काय म्हणतो? हे हट्टीप लोक आहे. भयानक पाप आहे हट्टीपणा. परमेश्वराचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, कोणी काही बोलो, यांना बिलकुल फरक पडत नाही. हे लोकांसमोर येतील, हात जोडून म्हणतील, पण जे करायचं तेच करतील. याला म्हणता हट्टवादीपणा. प्रेज द लॉर्ड. इब्री 10:26 मध्ये काय लिहिलेलं आहे माहित आहे का? सत्याचं ज्ञान प्राप्त केल्यानंतर बुद्धिपुरस्सर पाप केलं असं लिहिलेलं आहे. केलं, पण हिंदी मध्ये लिहिलेलं आहे, सच्चाई की पहचान प्राप्त करने के बाद यदि हम जानबूझकर पाप करते रहे म्हटलेलं आहे. मराठीमध्ये केलं लिहिलेलं आहे, पण याच्यामध्ये करत राहिले तर यापुढे पापासाठी यज्ञ व्हावयाचा राहिला नाही. हालेलुया. ही एक अवस्था आहे. मनुष्याला यामधून निघायचं आहे, त्याला फरकच पडत नाही. मी तुम्हाला सांगतो, जर आम्ही या पापामध्ये सहभागी आहोत तर यापुढे या पापासाठी यज्ञ व्हावयाचा राहिला नाही. म्हणून येशूने म्हटले, ना इथं माफ होईल ना तिथं माफ होईल, होणारच नाही क्षमा. प्रेज द लॉर्ड. येशूने एवढे चमत्कार केले तरी हे लोक काय म्हणत राहिलेले? भूतांच्या साह्याने दुष्टात्मे काढतोय. कोणाचा अपमान करताय? पवित्र आत्म्याचा. येशूने जे चमत्कार केले ते पवित्र आत्म्याच्या सहाय्याने केले आणि हे लोक पवित्र आत्म्याला, त्या पवित्र आत्म्याविषयी त्या ठिकाणी ज्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याने प्रभूने काम केले त्या प्रभू येशूला म्हणता हा भूतांच्या सहाय्याने करतोय. हा आहे तो पवित्र आत्म्याचा अपमान. प्रेज द लॉर्ड. कार्य देवाच्या आत्म्याने करत राहिलो आणि आम्ही बोलतो काय आहे? भूतांच्या सहाय्याने करत. आणि अरे तुम्हाला सांगतो मी, देवाचं पवित्र वचन त्या ठिकाणी सांगतं, या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, मी तुम्हाला सांगतो, कुठेही काही कार्य झालं, देवाच्या मंदिरांमध्ये कुठेही कोणत्याही ठिकाणी जरी देवाचं कार्य झालं, काही चिन्ह घडले, साक्ष घडल्या, प्लीज म्हणू नका हे दुष्टात्म्यांनी केलं. प्रेज द लॉर्ड. प्लीज, विनंती आहे. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. काही लोक म्हणतात शारोन चर्चला यायची काय गरज? चमत्कार तर सैतान बी करतो ना, मग चर्चला जायची काय गरज आहे? प्लीज बोलू नका. यहुदी लोकांनी तेच म्हटलं, म्हणून प्रभूने त्यांच्याविषयी म्हटलं, ना इथं क्षमा करील ना तिथं क्षमा करील. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. येशूने देवाच्या सामर्थ्याने सर्व केलं, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याने केलं. आणि हे लोक शास्त्री परुषी म्हणताय दुष्टात्म्याच्या सहाय्याने केलं, म्हणून प्रभू येशूने म्हटले ना इथे माफ होईल ना तिथे माफ होईल. ही आहे पवित्र आत्म्याची निंदा. प्रेज द लॉर्ड. काम पवित्र आत्म्याने केलं
आणि तुम्ही म्हणता दुष्टात्म्यांनी केलं, दुष्टात्म्याच्या मदतीने केलं. ही आहे देवाच्या आत्म्याची निंदा. प्रेज द लॉर्ड. मी म्हणेल कुठल्या चर्चमध्ये चमत्कार होत आहे, कुठल्या चर्चमध्ये साक्ष घडत आहे, त्यांच्याबद्दल बिलकुल बोलू नका. प्रेज द लॉर्ड. ही निंदा आहे देवाच्या आत्म्याची. हा पवित्र आत्म्याचा विरोध आहे. जर त्या ठिकाणी चमत्कार होत आहे, चिन्ह चमत्कार होत आहे, तर आम्हाला बोलण्याचा काही अधिकार नाही, काही घेणं नाही आम्हाला. ते कोणाच्या साहाय्याने होत आहे म्हणून. यहुद्यांनी ती चूक केली. कार्य देवाच्या आत्म्याचं होतं, पण म्हणताय दुष्ट आत्म्याच्या साहाय्याने केलं. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये एक घटना घडलेली आहे. प्रेषितांना धरून महासभेसमोर उभं केलं. त्या लोकांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती की जर तुम्ही प्रभू येशूच्या नावाचा प्रचार केला तर तुम्हाला मारून टाकण्यात येईल. आणि त्यांना धरलं आणि त्यांना काय केलं, न्यायसभेसमोर उभा केलं, महासभेसमोर उभा केलं. आणि उभं केल्यानंतर प्रेषितांच्या कृत्याच्या 5व्या अध्यायामध्ये जर आम्ही त्या ठिकाणी ती गोष्ट पाहिली तर ती घटना आम्हाला या प्रकारे सांगते की गमलिएल नावाचा एक याजक त्या ठिकाणी होता. कोण होता? 5व्या अध्यायाच्या 33 वचनामध्ये लक्ष द्या. हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांना जिवे मारण्याचा विचार करू लागले. परंतु सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलिएल नावाचा एक फरोशी शास्त्राध्यापक होता. त्याने न्यायसभेत उभे राहून त्या माणसांना थोडा वेळ बाहेर पाठविण्यास सांगितले. हा गमलिएल कोण होता माहित आहे का? हा तेव्हाचा सर्वात जास्त स्कॉलर आणि विद्वान असा व्यक्ती होता, ज्याच्या पायाशी बसून संत पाऊल नियमशास्त्र शिकत होता. साधारण नव्हता तो व्यक्ती. त्या ठिकाणी या लोकांना एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, पुढे लिहिलेली आहे. मग तो त्यांना म्हणाला, अहो इस्रायल लोकांनो, तुम्ही या माणसांचे काय करणार याविषयी जपून असा. कारण काही दिवसांपूर्वी थुदास हा पुढे येऊन मी कोणीतरी आहे असा म्हणू लागला. तेव्हा त्याला सुमारे 400 माणसं मिळाली. तो मारला गेला आणि जितके त्याला मानित होते त्या सर्वांची दानादान होऊन ते नाहीसे झाले. त्याच्या मागून गालिलकर यहुदा नावनिशी होण्याच्या दिवसात पुढे आला व त्याने पुष्कळ लोकांना फितवून आपल्या नादी लावले. त्याचाही नाश झाला व जितके त्याला मानित होते त्या सर्वांची काय झाली? पांगापांग झाली. म्हणून मी आता तुम्हाला सांगतो, ह्या माणसांपासून दूर राहा व त्यांना जाऊ द्या. कारण हा बेत किंवा हे कार्य मनुष्यांचे असल्यास नष्ट होईल, परंतु ते देवाचे असल्यास तुम्हाला ते नष्ट करिता यावयाचे नाही. तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठरा. हो. प्रेज द लॉर्ड. ऐका, वैजापूर मध्ये, मनमाड मध्ये, कोपरगाव मध्ये, औरंगाबाद मध्ये, गंगापूर मध्ये, श्रीरामपूर मध्ये, आमच्या आजूबाजूला जेवढे पण चर्च असतील आणि या चर्च मध्ये चमत्कार होत असतील, लोकांच्या साक्ष घडत असतील, तर कृपया त्यांच्याविषयी आपल्या टिप्पण्या देऊ नका. जर ते कार्य मनुष्याच्या बुद्धीने असेल तर तुम्ही त्याच्यासाठी बोलू नका. तुम्ही आपल्या घरामध्ये त्याच्याविषयी प्रार्थना करा, त्या सेवकांसाठी प्रार्थना करा, उपवास करा, आराधना करा, वचन वाचा, पण त्यांच्याविषयी बोलू नका. जर ते कार्य मनुष्याचं असेल तर ते आपोआप नष्ट होईल, पण जर ते देवाचं असेल, तुम्ही आणि मी किती बी झटू द्या, ते बंद होणार नाही. आणि जर आम्ही ते बंद करण्यासाठी प्रयत्न केला तर आम्ही देवाचे विरोधी त्या ठिकाणी ठरल्याशिवाय राहणार नाही, हे बायबल सांगतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आम्हाला प्रार्थना करायची आहे. कुठे काही उद्या शांत राहा, बोलू नका. या पुरुषांनी, या यहुद्यांनी हीच चूक केली. येशूने चमत्कार केले आणि ते म्हणते की भूतांचा अधिपती जो बालजबूल आहे त्याच्या साह्याने
हा चमत्कार करतो आहे. म्हणून येशूने म्हटले की हे लोक पवित्र आत्म्याला विरोध करत आहे. म्हणून म्हटलं या जन्मात इथे क्षमा नाही आणि स्वर्गातही क्षमा नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कुठे काय घडतं बोलू नका, देवापासून नाही तर घरापासून प्रार्थना करा, आपोआप बंद होईल. जर देवापासून ते कार्य आहे, देवापासून ते उपस्थिती आहे, तर तुम्ही आणि मी काही करू द्या, ते बंद नाही होणार, ते अधिक वाढत जाईल. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहित आहे का ही जीभ आहे ना, ही जीभ तुम्हाला दिलेली आहे ना, जीभ आहे ना सगळ्यांना. ही जीभ, हे तोंड मित्र सुद्धा बनवतं आणि शत्रू सुद्धा बनवतं. प्रेज द लॉर्ड. हे तोंड जे दिलेलं आहे ना, हे मित्र सुद्धा बनवतं आणि शत्रू सुद्धा बनवतं. चुली माहित आहे का सगळ्यांना? चुली माहित आहे? चुलीवर स्वयंपाक करणारे आहे ना, चुली माहित आहे ना. फुकणी माहित आहे का? फुकणी माहित आहे ना? फुकले का कधी? अहो फुकल्या का? त्या फुकणीचा वापर जर तुम्ही दिवा लावलेला आहे आणि त्या फुकणीने त्या दिव्याला फुंकलं तर तो दिवा काय होतो? विझून जातो. पण त्याच फुकणीने चुलीला त्या ठिकाणी जर तुम्ही फुकायला लागले तो विस्तव पेटत राहतो. ही पवित्र आत्म्याची आग बी तशीच आहे. किती बी विझवण्याचा प्रयत्न करा, जितकं तुम्ही फुकाल तितकी ती पेटत जाईल. हालेलुया. आणि ही आग तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये इथून पुढे निरंतर पेटत राहावी, हीच आमची प्रार्थना आहे. आमेन. हालेलुया. आम्हाला या अग्नीने भरायचं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं कार्य कोणीच मिटवू नाही शकत. यांच्या त्याच्या मंडळीविषयी आम्हाला बोलायचं नाहीये. कशाला आम्हाला दंडित व्हायचं आहे देवाकडून? कशाला दंड ओढवायचा आहे? नको. मी जेव्हा याची तयारी करत होतो ना, तर मला असं दडपण आलं होतं. मी खूप अस्वस्थ होतो काल. कारण की जेवढ्यांनी मला काल फोन केला, जेवढ्यांसोबत मी बोललो, त्यांना माहिती आहे माझी अवस्था कशी आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की आम्ही सुद्धा कुठेतरी या गोष्टी केलेल्या आहे. प्रेज द लॉर्ड. मी असं नाही म्हणत का मला देवबापाने लय असं एकदम शुद्ध केलं, एकदम मला त्या ठिकाणी एकदम साफ केलं, एकदम पांढरं शुभ्र करून मला तुमच्या समोर त्या ठिकाणी उभं केलं. नाही ठेवलं. कारण की तो म्हणतो जर या गोष्टींमध्ये तुम्ही आज सुधारणार नाही तर मग कधी सुधारणार? चमत्कारांचा प्रचार भरपूर केला. मी चमत्कारांच्या विरोधात बिलकुल नाहीये. मला वाटतं रोज आमच्या जीवनात चमत्कार व्हावे, पण मला असंही वाटतं की आमच्यापैकी कोणी नरकात जावं नाही. आमच्या परिवारांपैकी कोणी देवाच्या राज्यापासून वंचित होऊ नये, कोणाचाही नाश होऊ नये, ही माझी इच्छा आहे. जर आज नाही सांगितलं तर मग कधी सांगायचं? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रार्थना करायची आहे, आराधना करायची आहे. आम्ही जेव्हा कोणा सेवकाविरुद्ध बोलतो किंवा कोणत्या मंडळीविषयी बोलतो, कोणाच्या चमत्कारांविषयी बोलतो, तेव्हा आम्ही देवाचे विरोधी ठरतो. बंद करा आपल्या जीवनामध्ये बोलणं. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं काही लोकांची मन कठोर आहे, त्यांना फरकच पडत नाही देव बाप रागवेल का नाही, त्यांना फरक पडत नाही. दिवस रात्र ते बडबड करत बसतात, दिवस रात्र तोंडही दुखत नाही त्यांचे. या सेवकांविषयी बोल, त्या चर्च विषयी बोल, त्या लोकांविषयी बोल, शांत बसूच शकत नाही. बोलणंच त्याचं काम आहे. मी नाही म्हणत हे चर्च सोडून द्या, मी नाही म्हणत तुम्ही चर्चला येऊ नका, पण मी एक गोष्ट तुम्हाला म्हणेन, जेव्हाही तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येता, इमानदारीने देवाचं भय धरून त्याच्या मंदिरामध्ये तुम्ही पाऊल जर ठेवत असाल तर एक सल्ला तुम्हाला देतो, आज नंतर कोणत्याही चर्च बद्दल, कोणत्याही सेवकाबद्दल, कोणत्याही व्यक्तीबद्दल आपली वैयक्तिक टिप्पणी देऊ नका की तो जे कार्य करत आहे ते देवाच्या आत्म्याच्या द्वारे करत आहे का भूतांच्या साह्याने करत आहे. यहुद्यांनी तीच चूक केली आणि प्रभू त्यांना म्हणतो आत्ताही क्षमाने करत, तिथेही क्षमाने करत. प्रेज द लॉर्ड. जर ते मनुष्याचं कार्य असेल तर ते आपोआप बंद होईल, पण तर जे दुष्टात्म्यांचं असेल, ते मनुष्याचं कार्य असेल तर ते आपोआप नष्ट होईल, पण जर ते देवापासून असेल कोणी त्याला नष्ट नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आम्हाला काही घेणं नाहीये. आम्ही जेव्हा जो देवाचा दास पवित्र आत्म्याने भरलेला आहे, जो देवाचा दास पवित्र आत्म्याने भरलेला आहे, जेव्हा आम्ही त्याच्याविषयी सुद्धा बोलतो, तेव्हा आम्ही त्या पवित्र आत्म्याच्या विरोधात बोलतो. प्रेज द लॉर्ड. न जाणो कितीतरी वेळा आम्ही या गोष्टी बोलून गेलोय आमच्या तोंडाने सहज. प्रभू म्हणतो, ना या पृथ्वीवर क्षमा करेल, अतित क्षमा करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या लोकांची मन एवढे कठोर होते, यांनी येशूला काय म्हटलं? भूताच्या साह्याने काय करतो? हा चमत्कार करतो. याने सत्य दाबण्यासाठी लबाडीची मदत घेतली, प्रकाश झाकण्यासाठी अंधकाराची मदत घेतली, धार्मिकतेला लपवण्यासाठी अधार्मिकतेची म्हणजे वाईटाची मदत घेतली. आणि प्रभूला म्हणतात, तो भूतांच्या साह्याने चमत्कार करतो. प्रेज द लॉर्ड. मर्यादा ओलांडल्या होत्या त्यांनी, मर्यादा. मी तुम्हाला सांगतो, यांनी प्रभू येशूवर वैयक्तिक हल्ला केला तेवढं ठीक होतं. हे प्रभूला काय म्हणाले? तू खादाड आहे, तू दारुडा आहे, तू त्या ठिकाणी जकातदारांचा सरदार आहे, तू पाप्यांचा मित्र आहे, इथपर्यंत ठीक होतं. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीचं मन कठोर होतं, तो साऱ्या मर्यादा ओलांडून टाकतो. एखादा व्यक्ती जर कोणाची निंदा करतो ना, तो त्या निंदा करता करता त्याला भान नाही राहत, तो साऱ्या मर्यादा ओलांडून टाकतो आणि वाटेल ते बोलून जातो. प्रभूविषयी बोलत होते, वैयक्तिक टिप्पण्या देत होते, ठीक होतं, परंतु त्यांच्या मर्यादा ओलांडल्या. म्हणून बायबल सांगते रोम 1:24 मध्ये, प्रभूने त्या ठिकाणी त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केलं का त्यांच्यातच त्यांच्या देहांची विटंबना व्हावी. प्रेज द लॉर्ड. एवढ्या मर्यादा ओलांडल्या का देवाच्या पुत्रावरून उठले आणि पवित्र आत्म्याच्या विरोधामध्ये बोलून गेले. प्रेज द लॉर्ड. म्हणताय येशू भूतांच्या अधिपतीच्या साह्याने त्या ठिकाणी दुष्टात्मे काढतो, चमत्कार करतो, साऱ्या मर्यादा ओलांडल्या यांनी. म्हणून प्रभू म्हणतो, आता मी क्षमाने करीत आणि वरती पण क्षमाने करीत. प्रेज द लॉर्ड. मग आता प्रश्न आहे ना, आम्ही जर हे केलंय तर आम्हाला क्षमा मिळेल का? प्रेज द लॉर्ड. आता झाली चूक, विरोध केला आम्ही, आमचं काय होईल? क्षमा मिळेल की नाही? प्रेज द लॉर्ड. प्रश्न तर आहे ना. मलाही पडला प्रश्न, तुम्हाला पडला का? पडला का नाही? येस. मी तर प्रभूच्या वरती जाऊ नाही शकत, त्याच्या वचनांच्या वरती मी जाऊ नाही शकत. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, माझ्या अनुभवातून मला माझ्या देवाचं मन माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. मला त्याचं मन माहिती आहे. त्याने मोशे समोर जेव्हा आपल्या नावाचं गौरव केलं ना, तो म्हणतो, मी परमेश्वर, मी परमेश्वर, हजारो हजारो पिढ्यांवर दया करणारा, दुःख देऊन पस्तावा करणारा. त्याचं मन मला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. दुःख दिल्यावर त्याला पस्तावा होतो. जर एखादा व्यक्ती खरंच आपले मार्ग बदलेल, खरंच आपल्या मार्गापासून जर परावृत्त होईल, दोन गोष्टी जेव्हा तो करेल, पहिली गोष्ट मान्य करेल का मी चूक केली, आणि दुसरी गोष्ट तो म्हणेल का प्रभू आता इथून पुढे मला हे करायचं नाहीये. तर मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तो व्यक्ती हा निर्णय घेईल, जगभरात अनेक चर्चेस मध्ये प्रचार केला जातो. सैतानाला चर्च मध्ये जाणाऱ्या लोकांचा प्रॉब्लेम नाहीये. सैतान लोकांना म्हणतो, जा चर्चला,
पण तो एक गोष्ट त्या लोकांना म्हणतो, तुम्ही जा, बसा, सगळं करा, पण निर्णय घेऊ नका. सैतान आम्हाला निर्णय नाही घेऊ देत. तो तिथे जातो, आम्हाला बसवतो, मनोरंजनाच्या गोष्टी, आराधना साऱ्या करायला लावतो, सारं करतो आम्ही, गहन गहन गोष्टी आम्ही ऐकतो, परंतु जेव्हा निर्णय घेण्याची पाळी येते तेव्हा तो आम्हाला निर्णयच घेऊ देत नाही. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो चर्च मध्ये ये, मनोरंजन ऐक, चांगल्या चांगल्या गोष्टी ऐक, सारं कर, पण निर्णय घेऊ नको. प्रेज द लॉर्ड. एक देवाचे दास म्हटले, चांगलं काम करण्यासाठी कोणताच वेळ वाईट नाहीये. चांगलं काम करण्यासाठी कोणताच वेळ वाईट नाहीये आणि वाईट काम करण्यासाठी कोणतीच वेळ चांगली नाहीये. प्रेज द लॉर्ड. चांगलं काम करण्यासाठी कोणताच वेळ वाईट नाहीये, पण वाईट काम करण्यासाठी कोणतीच वेळ चांगली नाहीये. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतात, जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपली मन कठोर करू नका. जर आम्हापैकी कोणी असं पाप केलेलं असेल, एक निर्णय घ्या आज, इमानदारीने कबूल करा आणि प्रभूला म्हणा, प्रभू आता नाही करणार. प्रेज द लॉर्ड. मला माहित आहे त्याचं मन. मी जेव्हा 2 इतिहास वाचतो, 33व्या वचन अध्यायामध्ये जेव्हा मी जातो ना, माझं मन तुटून जात. एक राजा झाला तिथे, ज्याचं नाव होतं मनश्शे. हा मनश्शे यानं देवाविरोधात लय घृणित पाप केले, फार घाणेरडे पाप केले. यांनी देवाच्या मंदिरामध्ये स्वतःचा पुतळा, स्वतःची मूर्ती बसवली. हा नक्षत्रगणांची पूजा करीत असायचा. नक्षत्रगणांची पूजा करणं म्हणजे शकुन मुहूर्त पाहणं, शुभ अशुभ मुहूर्त मानणं, हे सगळं पाप आहे बायबलनुसार. हे जे आज विश्वासणारे शुभ अशुभ मुहूर्त पाहतात, हे सारे जादू टोण्याच्या पापामध्ये सहभागी आहे, नक्षत्रगणांच्या पूजेमध्ये सहभागी आहे. ज्याला बायबल सांगतं, मी नाही सांगत, बायबल सांगतं, हे पाप आहे देवाच्या दृष्टीने. प्रेज द लॉर्ड. शकुन मुहूर्त पाहत असे, याने त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या लेकरांना होम म्हणून मूर्तींना, त्या दैवतांना त्याने अर्पण केलं, जिवंत जाळून टाकले त्यांनी स्वतःचे लेकर. यरुशलेमच्या या टोकापासून तर त्या टोकापर्यंत निर्दोष लोकांच्या रक्ताने त्यांनी रस्ते त्या ठिकाणी भरून टाकले. हा तोच व्यक्ती आहे ज्याने यशाया संदेष्टाला करवतीने चिरून मारलं, करवतीने. प्रेज द लॉर्ड. उभा चिरला होता त्याला करवतीने यशाया संदेष्टा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, याने अशा गोष्टी केल्या ज्या करायला नाही पाहिजे. देवाने एक राजा पाठवला, त्याच्या नाकामध्ये त्या ठिकाणी बेड्या अडकवून त्याला ओढीत नेलं, त्याला कैदेमध्ये ठेवलं आणि त्या ठिकाणी हा व्यक्ती आपल्या पूर्वजांच्या देवासमोर नम्र झाला आणि दीन होऊन देवाचा धावा केला. तेव्हा परमेश्वराने त्या स्थितीतून त्याला काढलं आणि पुन्हा त्याच्या राजगादीवर बसवलं. मला माझ्या देवाचं मन माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, मला नाही माहितीये पाप माफ होईल का नाही, परंतु मला माझ्या देवाचं मन माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. तो दयाळू आहे. बदललेलं जीवन बघून तो त्याचा निर्णय बदलू शकतो. जर आम्ही आमचे मार्ग बदलू तर प्रभू त्याच्या हानीच्या योजना आमच्या फायद्यासाठी वापरू शकतो. प्रेज द लॉर्ड. निनवेच्या लोकांसाठी त्याने आपला निर्णय बदलला, त्यांना माफ केलं.
40 दिवसानंतर प्रभू त्यांचा नाश असा करणार होता की जमीन दुभागल्या जाईल आणि निनवे शहर जे आहे, निनवे जे शहर नगर आहे, त्या जमिनीमध्ये गाडल्या जाईल. आणि ही गोष्ट या अगोदर सुद्धा बायबलमध्ये घडली होती, जेव्हा मोशेच्या विरुद्ध, देवाच्या दासाविरुद्ध लोकांनी त्या ठिकाणी कुरकुर केली, त्याच्या विरोधामध्ये त्यांनी बलवा केला, त्यांनी त्या ठिकाणी ते उभे राहिले, तेव्हा बायबल सांगतं जमीन 2 भागामध्ये दुभागली गेली आणि त्यांचे लेकरं, त्यांचे गुरं, त्यांचे शेरडं मेंढरं, त्यांचे घरदार सारे त्या जमिनीमध्ये डायरेक्ट गाडले गेले आणि जमीन पुन्हा बंद झाली. आणि असाच नाश निनवेचा होणार होता. पण त्या निनवेच्या लोकांनी ती गोष्ट ऐकून त्यांनी पश्चाताप केला, त्यांनी आपले मन फिरवले, आपले मार्ग बदलले आणि ती गोष्ट पाहिल्यानंतर ज्या 40 दिवसांमध्ये नंतर त्यांचा नाश होणार होता, त्या प्रभूने आपलं मन बदललं. हो, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, देवाने त्यांना माफ करून टाकलं. मी आज तुम्हाला सांगतो, मला माहिती आहे आपल्या माझ्या प्रभूचं मन. प्रेज द लॉर्ड. तो दयाळू आहे, क्षमा करणारा आहे. आपल्या कुमार्गापासून फिरणाऱ्या लोकांवर तो दया करतो. आम्हाला त्याच्यावर प्रेम करायचं आहे, आपले मार्ग बदलायचे आहे. जर आम्ही लोकांचा द्वेष करतो, बिली ग्रॅम अंकल म्हणता, देवाचं काम आहे न्याय करणं, पवित्र आत्म्याचं काम आहे लोकांच्या अंतःकरणाला चुटपुट लावणं. माझं काम आहे त्यांच्यावर प्रेम करणं. मदर तेरेसा म्हणता, अरे मी जर लोकांमध्ये उणिवा शोधत राहिले, कमतरता शोधत राहिले, तर मी त्यांच्यावर प्रेम कधी करायचं? प्रेज द लॉर्ड. अरे लहानपणी आम्हाला शिकवायचे ना. आज पण लोक म्हणतात ना, लोक शोधणारे तर चंद्रावर सुद्धा डाग शोधतात. शोधणाऱ्यांना, बघणाऱ्यांना चंद्रावर सुद्धा काय दिसतो? डाग दिसतो. निर्णय घ्यायचा आहे आपल्या जीवनामध्ये, आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. थँक यू जीसस. या आपण आपल्या जागेवर उभा राहूया. थँक यू लॉर्ड. आज एक निर्णय घ्यायचा आहे आम्हाला. आज मी नाही सांगणार तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे, काय सोडावं काय नाही हे मी नाही सांगणार. तो तुमचा निर्णय आहे. मोशे म्हणतो, मनुष्या तुझ्या समोर बरं आणि वाईट ठेवलेला आहे, त्यापैकी तू बरं निवडून घे. जीवन मृत्यू मी तुझ्या समोर ठेवलेला आहे, त्यापैकी तू जीवन निवडून घे. आज निर्णय घ्या. मनाचा कठोरपणा आज काढायचा आहे. आज त्या देवाजवळ आम्हाला यायचं आहे. जेव्हा आम्ही देवाच्या आत्म्याचा आदर करू, तेव्हा आमचे बंधन तुटले जातील, आमचे कर्ज तुटले जातील, आमच्या दुःखामध्ये जे काही बंधन आहे, आमच्या गरिबीमध्ये, ज्या समस्येमध्ये आम्ही आहोत, त्या समस्यांमध्ये आम्ही पुन्हा राहणार नाही. प्रभूचा आदर करणारे लोक कधी शापांमध्ये राहत नाही. त्यांच्या जीवनामध्ये कधी शाप राहू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, हे पवित्र आत्म्याच्या स्वभावामध्ये आहे की ज्याच्यावर तो येतो तो व्यक्ती कधीच तसा राहत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद प्रभू, तुझ्या नावाचा आम्ही आदर करतो. देवाचं पवित्र वचन सांगतं, 1 शमूएल 15:23 मध्ये, अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा, देवतार्चन यांच्यासारखा आहे. जो व्यक्ती हट्ट करतो तो मूर्तीपूजा करतो.
प्रेज द लॉर्ड. याच एक निर्णय घ्या, या निर्णय घ्या आज आपल्या जीवनाद्वारे देवाचा गौरव करण्याचा.